पानाला चुना लावून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे योग्य उत्तर आहे पोटदुखी. कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर काय खाऊ नये? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे दूध आणि घी. मान दुखणे हे कशाचे लक्षण असू शकते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे योग्य उत्तर आहे सर्वायकल. मेंदूमध्ये रक्त गोठण्याचे पहिले लक्षण कोणते आहे? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे योग्य उत्तर आहे डोकेदुखी.